15-20 दिवस व्हाईट डिस्चार्ज अंगावरनं पांढरं जात आहे, म्हणजे कुठेतरी युट्रसला त्यांच्या वीकनेस आहे किंवा त्यांचं ताकद नाही युट्रसमध्ये, म्हणून हा त्यांना व्हाईट डिस्चार्ज होत असतो. तर त्याच्यावर आम्ही सांगतो की साधा उपाय काय आहे तर तांदळाचं धुवण. सो ह्यांनीही त्याच्यावर फरक पडत असतो. मला PCOD आहे म्हणजे मला आता कन्सिविंगला प्रॉब्लेमच होणार आहे, कुठेतरी हा त्यांना एक न्यूनगंड येतो, त्या डिप्रेशनमध्ये जातात आणि मग लग्न होईल की नाही किंवा हे प्रॉब्लेम्स त्यांना असे वाटायला लागतात. पण तुम्ही योग्य वेळी योग्य ट्रीटमेंट घेतली तर तुम्हाला हे काही फेस करावं लागत नाही आणि नैसर्गिकरित्या सुद्धा तुम्हाला अपत्य प्राप्ती होऊ शकते. इन्सुलिन रेझिस्टन्स सुद्धा मुलींमध्ये बघायला मिळतो की त्याच्यामुळे त्यांच्या मानेवर एक काळा पट्टा आलेला असतो. सो त्यांना पहिले कळत नाही, हळूहळू कळायला लागतं की हे कशामुळे आलेलं आहे. सो त्यामुळे जेव्हा PCOS असतो तर तेव्हा त्या मुलींना टाईप 2 डायबिटीज किंवा हार्टशी रिलेटेड प्रॉब्लेम्स हे इन फ्युचर होऊ शकतात. एखाद्या स्त्रीच्या आयुष्यातला एक दुसरा आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे मेनोपॉज, पाळी बंद होणं, मेन्स्ट्रुअल सायकलला पॉज लागणं. मेनोपॉज ही काही व्याधी नाही आहे, आपण ह्याला कसं म्हणतो की हा एक टप्पा आहे आयुष्यातला. मेल बॉडी ही वेगळी आहे आणि फिमेल बॉडी ही वेगळी आहे. आपण कितीही जरी म्हटलं की समानता आली पाहिजे, आपल्या शरीरात स्त्रीबीजच चांगलं निर्माण होणार नाही हळूहळू. सो ह्यासाठी पहिले मुलींना कळणं काय गरजेचं आहे की आपली लाईफस्टाईल नैसर्गिक असणं गरजेचं आहे, की जी आपली 28 दिवसांची जी सायकल आहे ती आपली तशीच राहणं गरजेची आहे. औषधांवरची डिपेंडन्सी जर नको असेल तर आहार आणि विहार ह्याला महत्त्व द्यावंच लागणार आपल्याला. लोकमत सखीच्या आज ते एक्सपर्ट या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. रिसर्चनुसार 5 मधून एका मुलीला तरी PCOD म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिझॉर्डर हा आजार असतोच. आता या आजाराचं प्रमाण ना हल्ली भयंकर वाढत चाललंय. पण या आजाराचं प्रमाण जरी वाढत असलं ना तरी त्याबद्दल अवेअरनेस कमी आहे आणि त्याबद्दल आपल्याला हवी तेवढी माहिती नाही आहे किंवा व्यवस्थित माहिती नाही आहे. आणि याबद्दलचीच माहिती आज आपण थेट एक्सपर्टकडून जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत तन्वी हर्बल्सच्या संचालिका डॉक्टर रुचा मेहेंदळे पै मॅम. सो मॅम, तुमचं लोकमत सखीमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. येस, खरं तर PCOD हा आजार जसं मी आधी सांगितलं खूप वाढत चालला आहे आणि लोकांना एक्झॅक्टली माहिती नाही आहे की PCOD का होतो किंवा त्यामागची कारणं काय आणि त्यावरती योग्य उपचार पद्धती काय आहेत याबद्दल अवेअरनेस नाही आहे. सो आज आपण PCOD बद्दल तर कव्हर करणारच आहोत. त्याचसोबत मेनोपॉज म्हणजे खरं तर स्त्रीच्या आयुष्यातला एक खूप महत्त्वाचा टप्पा आहे मेनोपॉज, कारण की पाळीची सुरुवात होते तो एक महत्त्वाचा टप्पा असतो आणि दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे मेनोपॉज, जेव्हा पाळी किंवा मेन्स्ट्रुअल सायकल बंद होते. सो आपण या दोन्हीबद्दल आज बोलूया आणि या दोन्हीबद्दलची तुमच्याकडून संपूर्ण माहिती आणि प्रॉपर गायडन्स आज आम्हाला हवा आहे. नक्कीच. सो बघायला गेलं की PCOD नक्की काय म्हणजे कधी होतो, असे अनेक प्रश्न यंग जनरेशनच्या मुलींना असतात की त्यांना कळत नाही की हे का होतंय आपल्या बॉडीमध्ये, हे काय. तर आपलं शरीर हे नैसर्गिकरित्या चालत असतं की 2 वेळा जेवणं किंवा आपण जे आहे की रात्री वेळेवर झोपणं, सकाळी वेळेवर उठणं, ही जी नैसर्गिक प्रक्रिया आहे तशीच पाळी सुद्धा एक नैसर्गिक प्रक्रिया आहे की वयात आलेल्या मुलींना 12व्या वर्षानंतर, आजकाल त्याचं प्रमाण पण आपण बघतोय की खूप लवकर वयात मुलींना पाळी येत आहे. त्याच्यानंतर ती जी पाळी येते ती 40 ते 45व्या वर्षापर्यंत ती रेग्युलर नीट यायला पाहिजे. आता हे बघताना आपण पहिले बघणं काय गरज असतं की रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजे नक्की काय, की आपल्या स्त्रियांमध्ये गर्भाशय असतं, अंडाशय असतं, फॅलोपियन ट्यूब्स असतात आणि दर महिन्याला एक अंड बाहेर पडत असतं आणि त्यानंतर आपल्याला पाळी येत असते. आता हे अल्टरनेट ओव्हरीमधनं एक अंड बाहेर येत असतं. एका महिन्याला जर राईटने आले तर नेक्स्ट मंथमधनं लेफ्ट ओव्हरीमधनं अंड बाहेर येत असतं. आता PCOD म्हणजे काय तर पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. याच्यामध्ये नक्की होतं काय असतं तर हे जे अंडाशय म्हणजे ओव्हरीजमध्ये जे फॉलिकल आहे ते त्याचं अपरिपक्व फॉलिकल तयार होतं की ते फुटू नाही शकत आणि त्यातनं स्त्रीबीजच बाहेर येत नाही. सो ही प्रोसेस आहे ती कुठेतरी डिस्टर्ब व्हायला लागते आणि मुलींमध्ये लक्षणं दिसायला लागतात की त्यांना पाळीच येत नाही आहे किंवा इरेग्युलर होऊन म्हणजे 6-6 महिने पाळी आली नाहीये, वजन वाढायला लागतं किंवा असे वेगवेगळे सिम्पटम्स दिसायला लागतात मुलींमध्ये. तेव्हा कुठेतरी पालकांना भीती वाटायला लागते की अरे नक्की हे काय आहे. तर ह्याच्यासाठी कुठेतरी लाईफस्टाईल
आपली जी चेंज झाली किंवा स्ट्रेस वाढलेला आहे, ही पण कुठेतरी कारण आहे. की जेव्हा आपल्याला एवढा लहान मुलींना पण हे प्रॉब्लेम्स होत आहे, तर तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स पहिले व्हायला लागतो आणि त्यानंतर त्यांना हे सिम्पटम्स हळूहळू दिसायला लागतात. तर PCOD वर आयुर्वेदात चांगले उपचार होतात आणि त्यामुळे हे जे काही सायकल बिघडलेलं असतं ते नीट नैसर्गिकरित्या येणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी कुठलीही रासायनिक औषधं न घेता आपले हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे तो नैसर्गिकरित्या आपण जेवढा रिपेअर करू शकू तर त्याला फायदा होत असतो. आता जेव्हा ही अंडी जी फॉलिकल्स आहेत ती रप्चर होत नाही आणि ओव्ह्युलेशन फेजमध्ये येतच नाही, सो तेव्हा काय होतं की ती हळूहळू त्याची सिस्ट बनायला लागते. जे काही अंडे म्हणजे फॉलिकल्स आहेत ती जर फुटली नाहीत, त्यातनं बीज बाहेर नाही आलं, तर त्याची जी काही फॉलिकल्स वाढतायत त्याची साईज वाढत राहते आणि ती सिस्टमध्ये फॉर्म व्हायला लागते. सो जेव्हा ओव्हरीजमध्ये अनेक सिस्ट तयार होतात तेव्हा आपण त्याला PCOD हे लक्षण त्याच्यामध्ये डेव्हलप झालंय असं बघायला आपल्याला मिळतं. सो नॉर्मली हे कळतं कसं, तर एखादी सोनोग्राफी केल्यावर मुलींना कळतं की ह्याच्यामध्ये, कारण काय काही मुलींमध्ये त्यांना सिम्पटम्स सुद्धा नसतात. असं नाहीये की त्यांना प्रत्येकीला सिम्पटम्स दिसत आहेत आणि मग आपल्याला कळतंय, तर काही मुलींमध्ये त्याचे सिम्पटम्स सुद्धा आपल्याला दिसत नाही. सो ती सोनोग्राफी केल्यावर ते आमच्याकडे येत असतात आणि तेव्हा आपण त्यांना नीट गायडन्स देत असतो. कारण काय आयुर्वेद ह्याच्यासाठी काय सांगतं की तुमचा आहार, विहार आणि औषधं हे तिन्ही नीट असणं गरजेचं आहे. नुसतं की फक्त औषधांवर डिपेंडन्सी नसली पाहिजे. तर तुमचा आहार तुम्ही काय घेताय, तुमची लाईफस्टाईल कुठली बदलणं गरजेची आहे, ही ते मुलींना कळणं गरजेचं आहे. जसं आपण बघायला जातो की पूर्वीच्या काळी स्त्रियांना हा आजारच माहीत नव्हता. त्यांना काय त्यांचं कसं होतं की पूर्वीच्या काळी स्त्रिया ह्या खूप व्यायाम न कळत करत होत्या. की जसं जात्यावर दळण दळणं, ह्याच्यावर दळताना जो प्रेशर लागतं तेव्हा ओटी पोटावर प्रेशर यायचं आणि त्यामुळे ओव्हरीज ऍक्टिव्हेट होण्यासाठी किंवा तिकडचे हॉर्मोन्स ऍक्टिव्हेट व्हायला मदत व्हायची. जसं केर काढणं ही प्रोसेस आहे, त्याच्यात खाली वाकून केर काढणं किंवा ह्या प्रोसेस आधीच्या स्त्रिया करायच्या. आजकाल लाईफस्टाईल बदलत गेल्यामुळे आता हे कुठेतरी प्रमाण कमी व्हायला लागलं. आपण एक्सरसाइज करतोय पण ओटीपोटा म्हणजे सूर्यनमस्कार घालणं खूप गरज असते. कारण काय त्याच्यामध्ये प्रत्येक स्टेपमध्ये तुमच्या प्रत्येक जी काही ऑर्गन्स आहेत त्याची काळजी घेतलेली गेली. सो म्हणून सूर्यनमस्कार 12 सूर्यनमस्कार सकाळी उठल्यावर घालणं गरज असते. राईट. आम्ही मुलींना सांगतो की तुम्ही उठा बशा काढल्यात तरी चालेल, बिकॉज तुमची ओव्हरी ऍक्टिव्हेट व्हायला पाहिजे की ज्याने तिने स्वतःहून ती हॉर्मोन्स सिक्रेट करणं गरजेचं आहे. आता बघायला गेलं तर हॉर्मोन्स कुठली मेन अफेक्ट होतात, तर इस्ट्रोजेन आहे, प्रोजेस्ट्रॉन आहे, टेस्टोस्टेरॉन आहे, अँड्रोजेन आहे. म्हणजे स्त्रियांमध्ये सुद्धा मेल हॉर्मोन्स असतात आणि फिमेल हॉर्मोन्स असतात. हे दोन्ही हॉर्मोन्स प्रेझेंट असतात आणि ते डेव्हलपमेंटसाठी गरज सुद्धा असते त्याची. म्हणजे ग्रोथ होत असताना ह्या दोन्ही हॉर्मोन्सची आपल्याला गरज असते. जसं PCOD मध्ये नक्की होत काय असतं, कारण का PCOD आणि PCOS ह्याच्यामध्ये पण फरक आहे. सो PCOD म्हणजे काय, तर पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज आणि PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. आता ह्याच्यामध्ये PCOD हे एक लक्षण आहे, हा व्याधी असंच खूप मोठा व्याधी आहे असं नसतं. पण PCOS म्हणजे हा प्रॉपर व्याधी आहे आणि ह्याच्यामध्ये एंडोक्राईन सिस्टीम पूर्णपणे म्हणजे हॅम्पर झालेली असते, म्हणजे प्रत्येक ग्लँड हॅम्पर झालेली असते. सो त्यामुळे ह्याच्यामध्ये अँड्रोजन्सचं जे काही लेवल्स आहेत ती वाढायला लागतात. जसं मेल हॉर्मोन्स आहेत ती जास्त ओव्हरीजमधनं सिक्रीट व्हायला लागलेली असतात आणि त्यामुळे ते फॉलिकल फुटू नाही शकत किंवा त्यामुळे आपल्याला चेहऱ्यावर फेशियल हेअर्स दिसणं, हे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे मेल हॉर्मोन्स वाढल्यामुळे त्यांच्यामध्ये आपल्याला दिसायला लागतात. त्याचबरोबर इन्सुलिन रेझिस्टन्स सुद्धा मुलींमध्ये बघायला मिळतो की त्याच्यामुळे त्यांच्या मानेवर एक काळा पट्टा आलेला असतो. सो त्यांना पहिले कळत नाही, हळूहळू कळायला लागतं की हे कशामुळे आलेलं आहे. सो जेव्हा त्यांना काळा पट्टा मानेवर दिसतोय तर तेव्हा त्यांनी डॉक्टरांना जाऊन आपलं चेकअप करून घेणं गरजेचं आहे. इन्सुलिन हे सुद्धा एक हॉर्मोनच आहे की जे डायबिटीजसाठी आपण जसं म्हणतो की डायबिटीजमध्ये ते दिसून येतं की ते जर नीट नसेल तर डायबिटीज होऊ शकतो. सो त्यामुळे जेव्हा PCOS असतो तर तेव्हा त्या मुलींना टाईप 2 डायबिटीज किंवा हार्टशी रिलेटेड प्रॉब्लेम्स हे इन फ्युचर होऊ शकतात. ही कॉम्प्लिकेशन्स आहेत, जर त्याच्यावर आपण वेळेवर ट्रीटमेंट नाही केली तर इन फ्युचर ही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. सो पहिले मुलींना कळणं काय गरजेचं आहे की आपली लाईफस्टाईल नैसर्गिक असणं गरजेचं आहे की जी आपली 28 दिवसांची जी सायकल आहे
आहे ती आपली तशीच राहणं गरजेची आहे. आता सिम्पटम्स पीसीओडी मध्ये मेनली दिसून काय येत असतात, तर मुलींमध्ये काय होतं की पाळी अनियमित व्हायला लागते, कधी कधी खूप जास्त ओव्हरफ्लो होत असतो की पाळीमध्ये रक्तस्राव जास्त जात असतो अंगावरनं, कधी कधी गाठी पण पडायला लागलेल्या असतात, क्लॉट्स पडायला लागलेले असतात मुलींमध्ये. त्याच्यानंतर व्हाईट ब्राउनिश डिस्चार्ज म्हणजे स्कॅन्टी पिरियड्स पण त्यांना दिसायला लागतात, कलरमध्ये चेंजेस होतो. कारण काय नॉर्मल जे रक्त सांगितलं आयुर्वेदानुसार की ते लाल असलं पाहिजे, जर काळं रक्त जात असेल तर त्याच्यामध्ये काहीतरी ॲबनॉर्मॅलिटीज आहेत म्हणून तुम्हाला काळं रक्त अंगावरनं जात आहे. सो ते हॉर्मोनल इम्बॅलन्समुळेच होत असतं. सो ते पहिले कोरिलेट करून म्हणजे आपल्याला त्याच्यात चेंजेस होणं गरजेचं आहे. व्हाईट डिस्चार्ज पण मुलींमध्ये दिसून येत असतो, त्याला श्वेतप्रदर असं आयुर्वेदात म्हटलेलं आहे आणि तो नॅचरल नसतो. पाळी येण्याच्या आधी 1-2 दिवस तो नॅचरल असतो, पण जर मुलींना 15-20 दिवस व्हाईट डिस्चार्ज अंगावरनं पांढरं जात आहे म्हणजे कुठेतरी युट्रसला त्यांच्या वीकनेस आहे किंवा त्यांचं ताकद नाही युट्रसमध्ये, म्हणून हा त्यांना व्हाईट डिस्चार्ज होत असतो. तर त्याच्यावर आम्ही सांगतो की साधा उपाय काय आहे, तर तांदळाचं धुवण. म्हणजे काय करायचं की तांदूळ रात्री भिजत घालायचे, सकाळी उठल्यावर ते पाणी फक्त प्यायचं असतं. सो ह्यांनीही त्याच्यावर फरक पडत असतो आणि हळूहळू मुलींना दिसायला लागतं की आपण जेवढं नॅचरल गोष्टी खातोय तर ह्या गोष्टी आपल्याला होत नाही. सो मेनली ह्याचे कॉजेस काय आहेत की कशामुळे पीसीओडी होऊ शकतो आणि आपण ह्याला टाळू कसं शकतो. सो त्याच्यासाठी मेनली काय होतं की पीसीओडी होताना एकतर मुलींना स्ट्रेस किती आहे ते आई वडिलांशी नीट बोलतायत की नाही, कारण का हे वय खूप कोळं असतं, 12 वर्ष आपण म्हणतो, तर तेव्हा आपण 18व्या वर्षी होऊ शकतं किंवा 30व्या वर्षी पण मुलींना हा त्रास होऊ शकतो. सो त्यांनी स्ट्रेस मॅनेजमेंट करण्यासाठी फक्त व्यायाम न करता मेंटल व्यायाम सुद्धा, म्हणजे आपण म्हणतो ना मेडिटेशन करणं किंवा स्ट्रेस रिलीज करणं, ह्या गोष्टी पण तेवढ्याच गरजेच्या असतात. जर त्या करत नसतील आणि त्यामुळेही त्यांना मग हळूहळू पाळीमध्ये इरेग्युलॅरिटी दिसून येत असते. सो त्यासाठी आपण त्यांना काय सांगतो की तुमचा आहार म्हणजे पॅक्ड फूड्स जे आहेत, पॅकेट फूड्स आहेत ते अवॉइड करणं, मैदा, ब्रेड म्हणजे जंक फूड, मेनली जंक फूड हे त्यांनी अवॉइड करणं खूप गरजेचं आहे. कारण काय जंक फूड खाल्लं की त्यांना हे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात आणि ते न करण्यासाठी त्यांनी तो आहार टाळणं सुद्धा गरजेचं आहे. आणि मेनली शिळं अन्न टाळलं पाहिजे. शिळं अन्न खाल्लं की तरीही त्यांना हे त्रास होऊ शकतात. प्लस त्यांनी आहारामध्ये सोडा जे असतात किंवा आजकाल मुलींमध्ये स्मोकिंग, अल्कोहोल कन्झम्पशन ह्याचं प्रमाण सुद्धा वाढायला लागलेलं आहे आणि त्यांना कळत नसतं की नकळत कुठेतरी हे आपल्याला रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला पण अफेक्ट करतंय आणि ती गरज त्यांना कळणं गरजेचं आहे. कारण काय मेल बॉडी ही वेगळी आहे आणि फिमेल बॉडी ही वेगळी आहे. आपण कितीही जरी म्हटलं की समानता आली पाहिजे, पण हे नैसर्गिकरित्या आपण वेगळे आहोत. सो त्यामुळे आपण ते मेंटेन करणं किंवा त्यामुळे आपल्या शरीरात स्त्रीबीजच चांगलं निर्माण होणार नाही हळूहळू. सो ह्यासाठी ह्या गोष्टी अवॉइड करणं गरजेच्या असतात. मग हळूहळू स्त्रियांना म्हणजे आम्ही जेव्हा पेशंट्स आमच्याकडे पहिले येतात तेव्हा त्यांना सांगतो की आहारात तुम्ही वेळेवर जेवणं म्हणजे एकची वेळ आहे ती पाळणं, भूक लागली पाहिजे वेळेवर. सो ह्या गोष्टी जर मुली फॉलो करत नसतील तर त्यांनाही ह्याने प्रॉब्लेम होणार असतो. त्याचबरोबर त्यांना आपण सांगतो की आहारामध्ये काय घेतलं पाहिजे. आता ह्या गोष्टी तर झाल्या की तुम्ही खाऊ नयेत, पॅक फूड्स आहेत, जंक फूड्स आहेत किंवा हे, पण खाल्लं काय गेलं पाहिजे आहारामध्ये, तर मेनली फळभाज्या आहेत, लिफी व्हेजिटेबल्स आहेत, त्या सगळ्या खाल्ल्या गेल्या पाहिजे आहेत. म्हणजे पडवळ, कारलं आपण नावं ऐकतो पण ती खातच नाही होत तर चालणार नाही. सो त्यांनी ती सगळं आहारात, राजगिरा आहारात असणं गरजेचं आहे किंवा ह्या पालेभाज्या आहेत त्या सगळं त्यांनी खाणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स युक्त आहार असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय तर गुड फॅट्स आपल्या आहारात असणं गरजेचे आहेत. जसं आपण म्हणतो की तूप हे गुड फॅट आहे आणि ते आपल्या आहारात असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण फिश हे ओमेगा 3 युक्त असतात, सो ते आहारात असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण सीड सायकलिंग आजकाल बघतो की त्यानेही खूप छान रिझल्ट पेशंट्समध्ये बघून मिळालेला आहे. जसं आपण म्हटलं की फॉलिक्युलर फेज असते आणि ल्युटिलर फेज असते. सो त्या फॉलिक्युलर फेजमध्ये नॉर्मली जी 2 सीड्स पहिले आपण जी खायची असतात
ती म्हणजे कुठली असतात तर पंपकिन सीड्स असतात आणि फ्लॅक्स सीड्स असतात की ती 14व्या दिवसापर्यंत आपण खायची असतात. 14व्या दिवसानंतर सीड्स बदलायची असतात. फ्लॅक्स सीड्स म्हणजे प्रेक्षकांसाठी जवसाच्या बिया किंवा अळशीची आणि पंपकिन म्हणजे भोपळ्याच्या बिया असतात. आणि त्याचबरोबर आपण जे नंतर जे सेकंड सायकल असतं त्याच्यामध्ये आपण सांगतो की त्यांना सनफ्लॉवर सीड्स म्हणजे सूर्यफुलाच्या बिया आणि सिसमी सीड्स म्हणजे तिळाच्या बिया. सो हे त्यांनी खाणं गरजेचं असतं की ही सायकल रेग्युलेट होण्यासाठी नॅचरली हे खूप उपयुक्त होतं. आणि आपण सांगतो की जेवण झाल्यावर अर्धा चमचा, रात्रीचं जेवण झाल्यावर अर्धा चमचा असा इंटेक हे घेऊ शकतो. सो त्या बिया ज्या आहेत ते जेवण पहिले परतून घ्यायच्या असतात. पहिले व्यवस्थित परतून ते स्टोअर नीट करायच्या आणि त्यातनं जेवण झाल्यानंतर चिमटी अगदी आपण म्हणतो ना चिमूटभर खाल्लं तरी त्याने फरक पडणार आहे. सो ते त्यांनी खाणं गरजेचं आहे कारण का ह्या बिया थोड्या उष्ण सुद्धा असतात त्यामुळे त्या योग्य मात्रेतच खाणं गरजेचं असतं. ओव्हर खाऊन पण त्या चालणार नाहीत. सो त्यांना आपण सांगतो की तुम्ही हे खाणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्या आपल्याकडे जेव्हा पहिले येतात ओपीडीला येतात तेव्हा आपण त्यांना सांगतो की आपली जी औषधं आहेत तीही त्याच्याबरोबर त्यांनी रेग्युलर नीट घेणं गरजेचं आहे. कारण काय पाळी ही 28 दिवसानंतर येणं गरजेचं आहे. त्यासाठी रासायनिक औषधं न घेता नैसर्गिकरित्या तुमच्या शरीरानेच ते हॉर्मोन सिक्रेट करणं गरजेचं आहे. ना की आपण बाहेरून ते हॉर्मोन आपल्या इंजेक्ट करतोय आणि मग आपल्याला पाळी येते असं न करता तुमच्या शरीरानेच ते हॉर्मोन सिक्रेट करणं गरजेचं आहे की ज्याने नैसर्गिकरित्या तुम्हाला पाळी येणं गरज आहे. जर ती प्रोसेस नीट नाही होत आहे तर त्याच्याबरोबर विहार म्हणजे आपण काय म्हणतो की जसं पाळीचे 4 दिवस असतात तेव्हा ओव्हर एक्झर्शन न करता तेव्हा आपण थोडं प्रमाण त्याचं कमी ठेवणं म्हणजे वॉक करताय तर तुम्ही वॉक करू शकता पण ओव्हर एक्झर्शन नाही. जिममध्ये जाऊन तुम्ही खूप एक्सरसाइज करताय तर त्या फेजमध्ये आपण थोडं कारण काय अंड फुटून ते बाहेर येण्याची जी प्रोसिजर आहे किंवा आपण जसं म्हणतो ह्या काळामध्ये तुम्ही थोडंफार आपण हे ओव्ह्युलेशन पिरियडमध्ये आणि मेन्स्ट्रुअल पिरियडमध्ये हे दोन्ही काळांमध्ये आपण थोडी ओव्हर एक्झर्शन न करता थोडं त्याचं प्रमाण कमी करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर ह्या जेव्हा आपण म्हणतो की त्यांना हे प्रॉब्लेम्स तेव्हा फेस करतायत तेव्हा त्यांना एक आई वडिलांनी पण त्यांना नीट तुझी आता पाळी कशी आहे त्यांना रेग्युलर त्याचं फॉलोअप घेणं ही पण गरज असते. दॅट ते त्याच्यानुसार त्या करू शकतात की करणं. करेक्ट. तुम्ही आता मेन्शन केलं की रासायनिक औषधं घेणं म्हणजे न घेता जर आयुर्वेदिक उपचार जर आपण केले आणि आपली लाईफस्टाईल बदलली तर मग खूप चांगला फरक दिसून येऊ शकतो. बरं रासायनिक औषधं म्हणजे इफ आय एम नॉट रॉंग जी फॅमिली प्लॅनिंगची औषधं असतात ती ना? बरोबर. मग त्याचे कारण की बऱ्याच प्रमाणात हल्ली त्या प्रेस्क्राईब केले जातात त्या प्रकारचे औषधं आणि बऱ्याच मुली घेतात जेव्हा पीसीओडी किंवा पीसीओएसचा त्रास असतो तेव्हा. तर मग त्याचा काही दुष्परिणाम होतात का किंवा लॉंग टर्म साठी ते फायदेशीर ठरतं का? हो. कसं असतं की रासायनिक औषधांचा साईड इफेक्ट हा असतो पण कधी कधी गरज असेल तर त्यांना पर्याय माहीत नसतो ह्याच्यासाठी की ह्याला पर्याय आहे. सो त्यांना आपण काय सांगतो की पहिले नैसर्गिकरित्या आयुर्वेदिक उपचार करून तुम्ही पहिले तुम्हाला पाळी येते की नाही बघा. तुम्हाला जर त्यानेच चांगला रिझल्ट मिळाला तर तुम्हाला नंतर रासायनिक औषधं घेण्याची गरज वाटणार नाही. म्हणजे औषधांवर डिपेंडन्सी येणार नाही. काय फक्त ती औषधं घेतली म्हणून पाळी येते हे कुठेतरी समीकरण चुकतंय. तर तुमच्या शरीराने पाळी येणं म्हणजे हॉर्मोन सिक्रेट होऊनच पाळी येणं गरजेचं आहे. नॅचरली येणं गरजेचं आहे. सो त्याच्यामध्ये कुठेतरी शरीरामध्ये इन्फ्लमेशन सुद्धा आलेलं असतं. सो तेही कमी होणं गरजेचं असतं. शरीरामधलं जर काही इन्फ्लमेशन वाढलेलं आहे सो त्या गोष्टी कमी करण्यासाठी सुद्धा आहारात बदल करणं गरजेचं आहे. सो आपण बेसिकली त्यांना काय सांगतो की तुम्ही त्याच्यासाठी उत्तर बस्ती सुद्धा केली जाते पंचकर्मामध्ये की ज्याने तुमची पाळी रेग्युलर येण्यासाठी तिथे पिचू ठेवला जात असतो आणि त्यामुळे तुम्हाला पाळी नीट यायला हेल्प होत असते. सो हे पंचकर्माचे जे उपाय असतात ते आपल्या शरीरातले वात पित्त कफ हे दोष नीट होण्यासाठी पण हेल्पफुल असतात. जो पायी येण्यासाठी आपण म्हणतो की वात आणि कफाची कुठेतरी दृष्टी झालेली असते आणि ती रेग्युलर होणं पहिले गरज असते. जसं आपण म्हणतो की स्त्रियांना हे खूप स्ट्रेस लेवल्स खूप जास्त असतात. अगदी विचार करत असतात, ओव्हर थिंकिंग करत असतात. तर जसं आपण बघून येतो की
पुरुषांमध्ये तेवढे विचार करत नाहीत किंवा त्यांना तेवढा प्रॉब्लेम होत नसतो. सो हे कुठेतरी बदलणं गरजेचं आहे. स्त्रियांना कळणं गरजेचं आहे की ओव्हर थिंकिंग करून काही त्याला सोल्युशन्स मिळणार नाहीयेत आपल्याला. सो वेळेवर त्याची ट्रीटमेंट घेतली तर त्यांना परत नंतर इन्फर्टिलिटी किंवा ह्याला प्रॉब्लेम फेस करावे लागत नाही. म्हणजे त्यांना असा एक न्यूनगंड असतो की मला PCOD आहे म्हणजे मला आता कन्सिव्हिंगला प्रॉब्लेमच होणार आहे. कुठेतरी हा त्यांना एक न्यूनगंड येतो, त्या डिप्रेशन मध्ये जातात आणि मग लग्न होईल की नाही किंवा हे प्रॉब्लेम्स त्यांना असे वाटायला लागतात. पण तुम्ही योग्य वेळी योग्य ट्रीटमेंट घेतली तर तुम्हाला हे काही फेस करावं लागत नाही आणि नैसर्गिकरित्या सुद्धा तुम्हाला अपत्य प्राप्ती होऊ शकते. सो त्यांना जो काही हा एक न्यूनगंड असतो तो त्यांना नीट डॉक्टरांना भेटल्यावर तो ते क्लिअरली त्यांना हे नीट समजावून सांगू शकतात की असं काही नाही की हे असेल की असंच होईल. सो त्यांना हॉर्मोनल इम्बॅलन्स बॅलन्स करणं ही गरज असते. जे मेल हॉर्मोन्स शरीरातले वाढलेले आहेत ते कसे कमी करता येतील ते गरज असते. आणि फेमिनाईन हॉर्मोन्स आहे त्याची ग्रोथ करणं म्हणजे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉन ह्याची आपल्या शरीरामध्ये नीट जी काही मात्रा आहे ती नीट राहिली पाहिजे. त्याच्यामध्ये कुठेतरी फ्लक्च्युएशन असेल तरी आपली पाळी ही नीट येणार नाही. ते जे तुम्ही म्हणालात की मुलींमध्ये तो न्यूनगंड असतो ते अगदी खरं आहे. कारण की रिसेंटली एक खूप व्हायरल रील आहे ज्यामध्ये एक कॉन्टेंट क्रिएटर आहे जी बऱ्यापैकी पॉप्युलर आहे. तर तिला PCOD डिटेक्ट झाला होता आणि त्यामुळे मग खूप प्रश्न तिच्या मनात प्रश्न यायला लागले की उद्या जाऊन आपल्याला मूल होईल का किंवा कन्सीव्ह करण्याच्या वेळेस आपल्याला त्रास होईल का हे तिच्या स्वतःच्या मनात तो कॉम्प्लेक्स होताच. त्याचसोबत जे आजूबाजूचे लोक आहेत ते तिच्या आईला म्हणायला लागले की हिचं लवकर लग्न करून टाका कारण की तिला आत्ताच PCOD वगैरे असे सगळे त्रास आहेत तर पुढे जाऊन खूप प्रॉब्लेम होईल लेट वयात लग्न केलं तर मग त्यामुळे ते सगळे तिने तिची जर्नी जी आहे ती शेअर केली होती. पण त्यांना थोडा कॉन्फिडन्स देणं गरजेचं असतो अशा मुलींना की काही प्रॉब्लेम नाही होणार आहे. तुम्ही योग्य ती ट्रीटमेंट घेतली की तुम्हालाही नीट पाळी येणं. म्हणजे पहिली ह्याची ट्रीटमेंट करताना बघणं काय गरजेचं आहे तर पाळी वेळेवर येणं. 28 दिवसांनी पाळी येणं गरजेची आहे. जर ती येते तर त्याच्यानंतर ओव्ह्युलेशन नीट होतंय की नाही. जसं ते 12व्या ते 14व्या दिवशी होत असतं. सो ते नीट होत आहे की नाही. कारण काय कसं आहे जेव्हा स्त्रीबीज येतं ओव्हरीमधनं बाहेर येतं फॅलोपियन ट्यूब मध्ये जेव्हा स्पर्म पोचतो तेव्हा ते फर्टिलाइज होतं आणि त्यापासून बाळाची निर्मिती व्हायला लागते आणि अटॅचमेंट ही फंडसला होत असते. युटरसचं जे फंडस आहे त्याला होत असते. आता त्यासाठी हे सगळं नीट असणं गरजेचं आहे. म्हणजे जसं आम्ही काय म्हणतो की जमीन चांगली असेल तर त्याच्यात बी पेरल्यावर बी पासून चांगलं झाड पण तयार होईल. पण जर जमीनच सुपीकच नाहीये किंवा त्याच्यामध्ये कितीही तुम्ही बीज पेरलं तरी मग त्याच्यामधनं नवीन वनस्पतीची निर्मिती होतच नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी आपल्याला विचार करावा लागतो की तुमचं युट्रस पण तेवढं स्ट्रॉंग पाहिजे. ओव्हरीज मधनं अंड बाहेर पडतंय तर ती बीज पण चांगलं तयार झालं पाहिजे आपल्या शरीरामध्ये. सो त्यासाठी सुद्धा आयुर्वेदामध्ये डाएट सांगितली जातात की तुम्ही त्याच्यासाठी काय आहार घेतला पाहिजे की चांगलं स्त्रीबीज निर्मिती होण्यासाठी. त्याचबरोबर व्हाईट डिस्चार्ज असेल तर तो वेळेवर थांबणं गरजेचं आहे. आणि हे जेव्हा कुठेतरी स्त्रियांना कळायला लागतं की ह्याने आपली पाळी रेग्युलर येणार आहे आणि व्यायाम करणं हे खूप महत्वाचं आहे. कारण काय औषधांवरची डिपेंडन्सी जर नको असेल तर आहार आणि विहार ह्याला महत्व द्यावंच लागणार आपल्याला. म्हणजे त्यांना सांगावं लागतं की एक्सरसाइज न चुकता जसं आपण ब्रश कसं रोज करतोय तसं हळूहळू त्यांना ती एक सवय करणं ऍटलिस्ट सूर्यनमस्कारापासून तरी त्यांनी चालू करणं गरजेचं आहे. तुम्ही आता मगाशी म्हणालात की पूर्वी आपल्याला PCOD PCOS माहीतच नव्हतं आणि आता त्याचं जे प्रमाण आहे ते वाढायला लागलं आहे आणि ते खरंच खूप रिलेटेबल आहे. कारण मला आठवतंय की 2015 जेव्हा मी 12वीची परीक्षा दिली होती त्यानंतर माझ्या एका मैत्रिणीला PCOD डिटेक्ट झाला होता आणि तेव्हा ती स्वतः इतकी घाबरली होती ना आणि आम्हाला असं वाटलं की बापरे एक तर नाव खूप मोठं आणि अवघड आहे तर आम्हाला असं वाटलं की बापरे हिला किती मोठा आजार झालाय. त्यावेळेस काही माहितीच नव्हतं. आणि आता एक गेल्या 4-5 वर्षात ना हमखास एखादी मुलगी येऊन खूप सहजपणे सांगते की बाबा मला PCOD आहे मला PCOS आहे मी स्वतः त्यातून गेली आहे. त्यामुळे माझ्यासाठी हे पर्सनल आहे. मला पण माइल्ड PCOD सांगितला होता ते आता झालंय व्यवस्थित पण हल्ली खूप त्याचं प्रमाण वाढत गेलंय. तर मग मला असं विचारायचं आहे की आपण ट्रीटमेंट बद्दल बोलतो की PCOD PCOS झाल्यावरती काय करायचं किंवा
त्यानंतर लाईफस्टाईल कशी बदलली पाहिजे. पण त्याच्या अगोदर जेव्हा एखादी मुलगी वयात येते किंवा पाळीला तिच्या सुरुवात होते किंवा त्याच्याही आधी, कारण की हल्ली पाळीचं वय सुद्धा खूप लवकर पाळी यायला लागली, तर मग त्याच्याही आधी आपण कोणत्या प्रकारचा डाएट करू शकतो किंवा पालक कोणत्या प्रकारची काळजी घेऊ शकतात जेणेकरून त्या मुलींना तो त्रास होण्याची शक्यता फार कमी होईल. बरोबर आहे. आजकाल कसं आहे की आपण बघतो की आहारच चुकायला लागलाय, कुठेतरी आहाराशीच रिलेटेड. कारण का आपण जे काही इन करणार आहोत ते इंधन आहे, आपल्या शरीराला चालण्यासाठीचं इंधन आहे, आणि तेच जर ॲडल्टरेट असेल म्हणजे त्याच्यामध्ये काही इम्प्युरिटीज असतील तर ते आपल्याला त्रास देणार आहे. जसं आज आपण बघतोय की दूध हे चांगल्या प्रतीचं मिळणंच कठीण झालेलं आहे. सो लहान वयापासून मुलं ही दूध पित असतात, त्यांना आपण दुधामधनं किंवा ते काही प्रॉडक्ट्स वापरत असतात, चॉकलेट्स वगैरे आहेत, स्वीट्स आहेत, की ह्याने इन्सुलिनचं प्रमाण शरीरात जास्त फास्ट बदलायला लागलेलं असतं आणि त्यामुळे सुद्धा मुलींना हे प्रॉब्लेम्स व्हायला लागलेले असतात. आणि म्हणून त्यांना आपण काय सांगणार की त्यांना वयातच सांगणं गरजेचं आहे की प्रमाणात खाणं, चॉकलेट्स खूप आवडत आहेत म्हणून खूप ओव्हर इटिंग करणं हे चुकीचं आहे, त्यानेही त्यांना त्रास होऊ शकतो. किंवा आता दूध जसं गाईलाच जर किंवा म्हशीला हॉर्मोन्सचे इंजेक्टेबल्स देऊन दूध तयार केलं जात असेल त्यांच्यामध्ये प्रमाण जास्त वाढवण्यासाठी, तर त्यापासून मिळणारं दूध हे कुठेतरीच मुलींना पण त्याचा त्रास होणार आहे. ते कुठेतरी त्यांना मॅनेज करणं गरजेचं आहे. आणि त्यांना वेळेवर सांगणं की त्या जे काही आपली सिस्टीम आहे ती मुलींना पण नीट शिकवणं, वेळेत त्यांना त्याच्याबद्दल नॉलेज देणं ही पण काळाची आज गरज आहे. जसं आपण बघतोय की आजकाल लहान मुलींना आधी कसं 12व्या वर्षापर्यंत पाळी यायची, आजकाल 8व्या वर्षी किंवा 6व्या वर्षी पण मी बघितलेलं आहे की मुलींना पाळी आलेली आहे. सो तेव्हा त्या मुलींना त्याचं नीट नॉलेज त्यांच्या भाषेत देणं गरजेचं आहे, कारण का त्यांना खूप कॉम्प्लिकेटेड लँग्वेजमध्ये आणि असं जर आपण समजवायला गेलो तर त्यांना त्यातलं काहीच कळणार नाहीये. सो त्यांना आपणच नीट समजावून सांगणं किंवा डॉक्टरांकडे घेऊन जाऊन त्यांना सांगणं की मॅडम हिला कसं काय करणं गरजेचं आहे हे सांगणं गरजेचं असतं. आणि तेव्हा त्यांनी जसं काही आता मुली खेळ खेळत असतात किंवा फिजिकल ऍक्टिव्हिटीज त्यांची वाढत असते, हॉर्मोनल इम्बॅलन्स, स्ट्रेस मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. सो ह्या गोष्टी त्यांना नीट कळणं गरजेचं आहे. आणि आहारावर त्यांनी त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं पाहिजे की वेळेवर जेवण जेवणं, रात्री झोपताना लवकर वेळेवर झोपणं. आजकाल फोन्सचा युजेस इतका वाढायला लागलेला आहे की 12-1 वाजेपर्यंत सुद्धा मुली झोपत नाही, अगदी शाळेतल्या मुली सुद्धा. आणि त्याने कुठेतरी हे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स व्हायला लागलेले आहेत. म्हणून त्यांची लाईफस्टाईल सुधारणं ही पहिली गरज आहे. मग त्यांना दिसून येतं की हा प्रॉब्लेम त्यांना फेस जास्त करावा लागणार नाही. जंक फूड पासून त्यांना जास्तीत जास्त लांब ठेवणं आणि त्यांना जर काही चुकीची संगत असेल तर त्याच्यापासून पण त्याने गाईड करणं गरजेचं आहे की बाबा ही तुझी मैत्रीण हे करते पण हे योग्य नाहीये, तूही तिला सांग की हे चुकलंय तिचं आणि तूही अशी वागू नकोस. कारण का ती चेन आहे, एकाचं बघून दुसऱ्याला करावं असं वाटणाऱ्या गोष्टी आजकाल असतात. सो ते तिथे कुठेतरी त्यांनी पालकांनी त्याची वेळ म्हणजे नीट लक्ष ठेवणं आपल्या मुलींवर हेही गरज आहे की त्या कोणाच्या बरोबर असतात, काय करतायत हेही त्यांनी करणं गरजेचं आहे. तुम्ही आता दुधाचा उल्लेख केला आणि पूर्वीच्या काळी असं असायचं की दूध हे लहान मुलांना दिलं जायचं कारण की ऑब्व्हियसली चांगलं सुदृढ होतात मुलं आणि हेल्थ चांगली राहते. पण आता ना असं म्हटलं जातं की दूध हे विषारी होत चाललंय, असं लिटरली असं वाक्य वापरलं जातं. तर त्याबद्दल काय सांगाल? आणि PCOS मध्ये तर हमखास जर तसं डिटेक्ट झालं तर डॉक्टर्स सांगतात की दूध किंवा डेअरी प्रोडक्ट्स हे खाणं आणि पिणं बंद करायचं. तर मग त्याबद्दल काय सांगाल? जसं मी सांगितलं की हे प्रोटीन आहे, दूध म्हणजे आपण काय म्हणतो की एका प्रकारचं प्रोटीन आहे. जर ते चांगलं नसेल तर ते तुम्हाला कुठलीही गोष्ट ती त्रास देणार आहे. पण योग्य प्रमाणात प्यायल्यामुळे त्याने कुठलीही हार्म होणार नाही आहे. योग्य प्रमाणात तुम्ही गोष्ट सेवनाने कुठलाही त्रास आपल्या शरीराला होत नसतो. पण ओव्हरडोस झाला तर कुठलीही गोष्ट आपल्याला म्हणतो की दूध पण खूप 3 वेळा दिवसातून प्यायलं जातं तर त्यानेही त्रास होणार आहे. सो 1 ग्लास मिल्कने तसा काही त्रास होणार नाही आहे. फक्त त्याने बघणं काय म्हणजे प्रोसेस्ड असेल, म्हणजे चीज आहे हे सगळं प्रोसेस्ड आहे, सो त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह पण येतात, ह्या गोष्टी पण इन्क्लुडेड असतात आणि त्यानेही तो त्रास होऊ शकतो की नॉट नेसेसरी फक्त चीजमुळे होणार आहे. सो त्याच्या पॅकेट पाठी जे काही कंटेंट्स आहेत ते बघणं गरजेचं आहे की याच्यामध्ये नक्की काय आजकाल पॅक्ड जसं दूध हे पूर्वीच्या काळी पॅक्ड पिशव्यांमध्ये यायचं नाही.
तेव्हा ते गाचेच्या बाटलीत यायचं किंवा आपण म्हणतो की त्याचं गोठ्यामधून डायरेक्ट यायचं. तर ते प्रोसेस ही हळूहळू बदलली. पण त्यामुळे अगदी वाईट आहे असं नाही. त्याचं सेवन त्या करू शकतात, फक्त योग्य मात्रेत करावं आणि पाळी रेग्युलर झाल्यावर ऑब्झर्व करणं की त्यांना कशाने त्रास होत होता किंवा हेही त्या ऑब्झर्वेशन करू शकतात की त्यांनी एक त्यांची वही बुक मेंटेन करून की मला ह्याने त्रास झाला, मला ह्याने त्रास नाही झाला, असंही त्या करू शकतात की दॅट दे कॅन ऑब्झर्व देअर बॉडी. कारण प्रत्येकाची प्रकृती तितक्या म्हणजे आपण म्हणतो ना वेगवेगळी असते. व्यक्ती तितक्या प्रकृती आपण जसं म्हणतो त्याप्रमाणे तो फरक पडतच जाणार आहे. एखाद्या मुलीला लवकर आली, आता माझ्याकडे जेव्हा ओपीडीला पेशंट्स येतात ते त्या रासायनिक औषधं घेऊन मग आमच्याकडे आलेल्या असतात, तेव्हा त्यांना सांगणं गरजेचं आहे की पहिले रासायनिक औषधं न घेताच जर त्या आल्या तर त्यांना नैसर्गिकरित्या पाळी येण्यासाठी मदत होते आणि मग त्यांना ह्याच्याशी जास्त प्रॉब्लेम्स इन फ्युचर इन्फर्टिलिटी किंवा ह्याचे फेस करावे लागत नाही. सो तेव्हा आपण त्यांना हे सांगत असतो. आणि पाळी येणं ही 3 महिने आपण त्यांना सांगतो की रेग्युलर औषधं घ्या, त्याच्यानंतर औषधं आपलीही थांबवतो आणि त्यांना सांगतो की तुमच्या बॉडीनेच तुम्हाला पाळी येणं आता गरजेचं आहे. ते ऑब्झर्व करा की आता ती येते का नाही येते. ते आपल्याला बघितलं आहे की त्याच्यानंतर त्यांना व्यवस्थित पाळी येत असते, त्यांना काही प्रॉब्लेम्स येत नाहीत आणि मग त्यांना ते प्रॉब्लेम्स न येतात त्यामुळे त्या नॉर्मल लाईफ जगू शकतात. नाहीतर आजकाल असं झालंय की पीसीओडी म्हटलं की त्यांना पूर्ण त्यांचं लाईफच बदललेलं असतं की त्यांना असं वाटतं की नॉर्मल जसं आधीचं लाईफ होतं ते कधी मिळेल परत असं त्याचे कुठेतरी वाटायला लागलेलं असतं. सो नॉर्मली दे आर फाईन विथ दॅट द ट्रीटमेंट आणि मग त्या हळूहळू आपण बघतो की त्यांच्यामध्ये चेंजेस नीट होत आहेत आणि कन्सिविंगसाठीही त्यांना प्रॉब्लेम येत नाही. ओके, म्हणजे आहार विहार याकडे लक्ष द्यायचं, यामध्ये बदल करायचे आणि मग आयुर्वेदिक औषध पद्धतीने त्याच्यावरती ट्रीटमेंट घेऊन नंतर मग असाच प्रयत्न असतो आपला की नैसर्गिकरित्या ती पाळी येते आणि आपलं जे सायकल आहे ते रेग्युलेट झालं पाहिजे. बरं, पीसीओडी मध्ये नेमके आपण उपाय काय करू शकतो किंवा आयुर्वेदिक उपचार पद्धतीने त्यावरती तो जो त्रास आहे तो कसा कमी करू शकतो हे आपण बघितलंय. पण त्याबद्दल तुम्ही छान माहिती दिली. पण पीसीओडी कायमचा बरा होऊ शकतो का? कसं आहे, ज्या सिस्ट ज्या झालेल्या आहेत ओव्हरीजमध्ये त्या श्रिंक होणं गरज आहे. जर त्या श्रिंक झाल्या तर हा आजार राहत नाही. सो त्या सिस्ट आहेत ऑपरेटिव्ह सिस्टीमने काढल्या जात असतात की ऑपरेशन करून कधी कधी काढल्या जात असतात, पण त्याला आपण बघतो की त्या परत होणार नाहीत का. तर तुम्हाला पहिले काय कळणं काय गरजेचं आहे की मुळापासून तो आजार जाणं गरजेचं आहे की तुम्हाला परत परत त्या सिस्ट जर फॉर्म होतच राहत आहेत तर त्या इन फ्युचरही होऊ शकतात. म्हणून ती जी काही सिस्ट होण्याची जी प्रोसेस आहे ती मेनली आपल्याला ब्रेक करायची असते. जर ती ब्रेक झाली आणि ज्या काही ओव्हरीजमध्ये सिस्ट तयार झालेल्या आहेत त्या श्रिंक झाल्या तर हा आजार आपल्याला परत परत होत नाही. त्याला आपण उपाय म्हणजे क्युअर ॲज सच म्हणजे जर हॉर्मोनल इम्बॅलन्स झाला तर तो परत होऊ शकतो. सो त्याच्यावर आपल्याला मेन करणं काय गरजेचं आहे की हॉर्मोनल इम्बॅलन्स आपल्या शरीरात होऊन द्यायचा नाही. त्यासाठी आपण ऑब्झर्वेशन ठेवायचं. ते जर नसेल तर मग तो आपल्याला परत परत त्रास देत नाही. करेक्ट. सो एखाद्या स्त्रीच्या आयुष्यातला एक दुसरा आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे मेनोपॉज. जसं मी आधी म्हणाले, पाळी बंद होणं, मेन्स्ट्रुअल सायकलला पॉज लागणं. तर मेनोपॉज बद्दल नेमकं काय सांगाल? मेनोपॉजची सुरुवात कधी होते, कोणत्या वयोगटात होते आणि नेमके त्याचे सिम्पटम्स काय असतात? नक्कीच. सो मेनोपॉज ही काही व्याधी नाही आहे. आपण ह्याला कसं म्हणतो की हा एक टप्पा आहे आयुष्यातला, तो प्रत्येक स्त्रीला फेस करावा लागणार आहे. सो तेव्हा इस्ट्रोजेन हे जे हॉर्मोन आहे ते आपल्या शरीरातून हळूहळू कमी व्हायला लागतं आणि मग हळूहळू ज्या काही ओव्हरीज आहेत त्या सुद्धा हळूहळू श्रिंक व्हायला लागलेल्या असतात. सो हे हॉर्मोन इन फ्युचर आपल्या बॉडीमध्ये जास्त काम करणार नाही आहे आणि म्हणून मग आपल्याला तेव्हा स्त्रियांमध्ये काय दिसून येतं तर हार्टबीट्स खूप जास्त पाल्पिटेशन व्हायला लागलेलं असतं स्त्रियांना. त्याचबरोबर स्त्रियांमध्ये हॉट फ्लशेस किंवा मूड स्विंग्स म्हणजे एकदम आनंदी आहेत किंवा एकदम दुःखी आहेत म्हणजे असं ते स्त्रियांमध्ये दिसायला लागतं. आणि तेव्हा त्यांना ऑस्टिओआर्थरायटिस होण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस असतात. सो तेव्हा त्यांना बॉडी पेन, जॉईंट पेन्स हे सगळ्यात जास्त प्रमाणात दिसायला म्हणजे वात आपण म्हणू शकतो तो वाढायला लागतो. सो जेव्हापर्यंत पाळी येते तोपर्यंत स्त्रियांना ह्या प्रॉब्लेम्सना जास्त फेस करावं लागत नाही. पण जशी पाळी जायला लागते तेव्हा त्यांना ह्या प्रॉब्लेम्सना फेस
फेस करावं लागायला लागतं. बरोबर. म्हणून आम्ही त्यांना काय सांगतो की मेनोपॉजचं जे काही वय आहे ते बघायला गेलं तर 45 to 50 या एजमध्ये कुठेतरी त्यांना मेनोपॉज हा चालू झालेला असतो, जेव्हा पाळी ही अनियमित व्हायला लागलेली असते आणि ती नैसर्गिकरित्याच थांबली पाहिजे. म्हणजे तेव्हा आम्ही त्यांना सांगत नाही तरी तुमची पाळी नीट यायला पाहिजे, तरीही तुम्हाला ती 28 दिवसांनीच यायला पाहिजे, तेव्हा समीकरणं सगळी बदलायला लागतात. तेव्हा आम्ही सांगतो की ठीक आहे, काही आली नाहीये ना तरी ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, आपण ऑब्झर्व करूयात की तुमची ही मेनोपॉझल फेज आहे का, काय नक्की आहे. मग आपण त्यांना सांगतो की जर खूपच नाही आली तर एकदा सोनोग्राफी करून बघायची, साईज ऑफ ओव्हरी काय आहे त्याच्यामध्ये आपण ते ऑब्झर्व करू शकतो, किंवा टेस्टिंग, हॉर्मोनल टेस्टिंग जे असतं ते आपण करू शकतो त्यांच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये आपण त्यांना सांगतो की आम्ही सांगतो की त्यांच्या परिवाराने सुद्धा त्यांना समजून त्या काळात घेणं खूप गरज आहे. कारण का त्या काळात त्यांची जी मानसिक अवस्था किंवा शारीरिक अवस्था जी असते ही खूप वेगळी असते. सो तेव्हा त्यांना स्ट्रेस येणं, चिडचिड होणं, रागवणं हे खूप जास्त प्रमाणात बघायला मिळतं. आणि तेव्हा आम्ही नवऱ्यांना सांगून ठेवलेलं असतं की हा राग मे बी तुमच्यावरच सगळ्यात जास्त निघणार आहे. सो तेव्हा तुम्ही त्यांना समजून घ्या, तेव्हा त्या अशी का वागते, ह्याची कारणं काय आहेत हे न शोधता त्यांनी तेव्हा त्यांना सपोर्ट करणं गरजेचं असतं. त्यासाठी पण आपण ओपीडीला आपल्या ट्रीटमेंट देत असतो की ह्यासाठी त्या काय करू शकतात, काय केल्याने त्यांची जी पाळी आहे ती नैसर्गिकरित्या जाण्यासाठी त्या काय करू शकतात, ह्याचं सुद्धा आपण मार्गदर्शन ओपीडीला करत असतो. तेव्हा आपण त्यांना जे काही लक्षणं दिसत असतात ती कमी होण्यासाठी आपण त्यांची ट्रीटमेंट करत असतो, की जसं मूड स्विंग्स होत आहेत तर ते कमी होण्यासाठी, किंवा हॉट फ्लशेस होत आहेत ते कमी होण्यासाठी. त्याबरोबर जी भीती वाटत असते मनातून कुठेतरी, किंवा डिप्रेसिव्ह वाटत असतं, तर ते डिप्रेशन औषधांनी आपण कसं कमी करू शकतो. जसं ब्राह्मी, शंखपुष्पी हे आपण ब्रेन टॉनिक्स म्हणतो ज्यांना, की ती ज्यांनी घेतली तरी त्यांना फरक पडतो. जसं शतावरी आहे, शतावरी हे अमृता मानलेलं आहे, की आपण जसं म्हणतो की स्त्रियांसाठी त्याचा खूप उत्तम उपयोग केला जात असतो आपल्या शरीरावर, आणि त्याने चांगलं युट्रसला ताकद येण्यासाठी हेल्प करत असतो. स्त्रियांचा बेस्ट फ्रेंड आहे, खरंय. म्हणून मग आपण ते त्यांना देत असतो की त्याच्याप्रमाणे त्यांना ते योग्य तो आहार, विहार आणि औषधं हे त्यांना योग्य ती ट्रीटमेंट दिली जात असते. आणि त्यांना म्हणजे एक माझी पेशंट होती की तिला खूप डिप्रेसिव्ह वाटायचं ह्या काळामध्ये, आणि ती म्हणजे इतकी डिप्रेशन मध्ये गेलेली होती की ती घरातच राहायची, बाहेर पडायची नाही. मुलांना नुसतं मुलं काही बोलली तरी त्यांच्यावरती चिडचिड करायची, आणि मुलांनाही कळायचं नाही की आई एवढी चिडचिड का करते माझ्यावर. सो तेव्हा त्यांना हळूहळू त्यांनी आपली ट्रीटमेंट घेतली, आणि त्यांना जी अँझायटी होती ती त्यांची पूर्णपणे कमी झाली. आणि त्या म्हणाल्या की 3 महिन्यात मी कॉन्फिडेंटली आता माझ्या मुलांची पण नीट माझं रिलेशन सुधारलं, कारण का इथे कुठेतरी त्यांचं रिलेशन बिघडायला लागलेलं मुलांबरोबरचं, तेही त्यांचं नीट झालं. सो हे कुठेतरी त्या स्त्रियांना त्या काळात आपण नीट गाईडन्स देणं किंवा घेणं ह्या दोन्ही गोष्टी गरजेच्या असतात. ते झाल्यावर त्यांच्यामध्ये तो फरक दिसून येत असतो. करेक्ट. खरं तर मेनोपॉज म्हणजे ऑब्व्हियसली 40 नंतर 45 या वयानंतर पाळी जाते हे माहिती. काही स्त्रियांमध्ये ती लवकरही जाते, म्हणजे आम्ही बघतो की 42, 43 या एज मध्ये सुद्धा आम्ही मेनोपॉज चालू झालेल्याचं आपण बघून येतो. आणि जेव्हा पाळी थांबते मग त्याच्यानंतर त्यांना जॉईंट पेन्स आणि हे प्रॉब्लेम्स दिसायला लागतात आपल्याला. पण मग आधी आपण काही अशी काळजी घेऊ शकतो का जेणेकरून तो जो काळ आहे तो थोडासा स्मूथली जाईल, आहारामध्ये काही बदल? एक तर त्यांनी 6 महिन्यांनी एकदा तरी आपलं ब्लड चेकिंग करणं किंवा सोनोग्राफी करणं ही गरज असते. फायब्रॉइड्स आहेत की नाही युट्रसमध्ये हे बघणं गरजेचं आहे, कारण काय जशी पाळी थांबणार आहे तशी फायब्रॉइड्सची ग्रोथ सुद्धा थांबणार आहे. सो ते त्यांना कळणं गरजेचं आहे की आपल्या बॉडीमध्ये काही फायब्रॉइड्स तर नाही आहेत ना. ओव्हर ब्लिडिंग जात असेल तर तेव्हा त्यांना ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं, कारण काय काही स्त्रियांमध्ये मेनोपॉजमध्ये हेवी ब्लिडिंग म्हणजे त्यांचं पाळी थांबतच नाही असे सिम्पटम्स सुद्धा बघायला मिळतात. आणि तेव्हा त्यांना भीती वाटते की रासायनिक औषधं घेऊन सुद्धा पाळी थांबत नसते. मग तेव्हा आपण ती योग्य ती ट्रीटमेंट करून त्यांना ते कळणं गरजेचं आहे की हे कुठेतरी हॉर्मोन बदललं की ते थांबणार आहे. सो हे कळणं गरजेचं असतं, आणि ते थांबलं की मग त्यांना कळतं की बाबा हो, आयुर्वेदिक औषधांनी पण हे गुण मिळू शकतात आपल्याला. सो ते वापरत असतात आणि त्यांना चांगले गुण हे मिळत असतात. सो हळूहळू त्यांना आपण ते नीट गाईड करतो की हे मेनोपॉज मधले काही प्रॉब्लेम्स आहेत. सो एंडोमेट्रियम आहे, त्याची जर त्याला सूज येत असेल तर ती सूज जाणं गरजेची असते. सो ह्या गोष्टी कुठेतरी त्यांना एका डॉक्टराशी बोलूनच कळणं जास्त गरजेचं असतं. करेक्ट. सो PCOD आणि मेनोपॉज या दोन्हीबद्दल आपण छान आज चर्चा केली, आणि दोन्हीबद्दलची तुम्ही खूप छान माहिती दिली.
शेवटी जाता जाता आपल्या ऑडियन्सला तुम्ही काय स्वतःतर्फे एखादा मेसेज द्याल किंवा काय सांगाल? ओके. सो मला मुलींना असं सांगायचं आहे की तुम्हाला PCOD झालाय म्हणून घाबरून जाऊ नका. योग्य ते ट्रीटमेंट वेळेवर घ्या. कुठलाही न्यूनगंड बिलकुल बाळगू नका. कारण काय, त्यांना खूप पुढच्या गोष्टी त्या विचार करायला लागतात हळूहळू, की लग्नानंतर काय, माझं लग्न होईल की नाही. तर हा बिलकुल पाळण्याची गरज नाही आहे न्यूनगंड. योग्य ती ट्रीटमेंट घेणं. तसंच मेनोपॉजमध्ये सुद्धा स्त्रियांनी योग्य वेळेस योग्य बोलणंही गरजेचं आहे, की मला हा त्रास होतोय, मला हॉट फ्लशेस जाणवत आहेत किंवा मला मूड स्विंग्स जाणवत आहेत. आधीचं शरीर आणि आताचं शरीर ह्याच्यामध्ये कुठेतरी डिफरन्स जेव्हा दिसायला लागतो, तेव्हा आपली बॉडी ही एक उत्तम डॉक्टर असते, की ती तुम्हाला नक्की सांगत असते. वेळेवर सिम्पटम्स जेव्हा थोडेही दिसतात तेव्हा योग्य ते डायग्नोसिस जर झालं तर योग्य ती ट्रीटमेंट मिळते. जर डायग्नोसिसच योग्य झालं नाही तर आपल्याला जी ट्रीटमेंट आहेत त्या वेगवेगळ्या घ्याव्या लागतात आणि फरक हवा तितका मिळत नाही. त्यामुळे योग्य डायग्नोसिस आणि योग्य ट्रीटमेंट जर तुम्हाला योग्य वेळेस मिळाली तर योग्य तुमची जी काही पाळी आहे ती नीट येण्यासाठी किंवा मेनोपॉज असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला योग्य गुण पटापट मिळतात. असं काही नाही आहे की आयुर्वेदिक औषधांमुळे किंवा आयुर्वेदामुळे स्लो गुण मिळतात, हा कुठेतरी आपण म्हणतो ना मिथ आहे. सो आयुर्वेदिक औषधांनीही तेवढाच छान फास्ट रिझल्ट मिळू शकतो. करेक्ट. म्हणजे आपला आहार विहार योग्य असला तर हे सगळे त्रास होत नाही. पण जर बदलत्या लाईफस्टाईलमुळे आपणच खरं तर आपली जीवनशैली बदलली आहे आणि त्यामुळे खरं तर आपणच हे त्रास ओढावून घेतोय असं म्हटलं तर म्हणजे चहा म्हटलं तर 2 वेळा चहा घेतोय तर 2 चमचे साखर ही तेव्हा तुमच्या बरोबर गेलेली आहे. सो लहान मुलींना आपण चहा देतोय का, ह्या गोष्टी कुठेतरी आपण बघणं गरजेचं आहे. साखर कमी करणं आहारातनं किंवा जंक फूड कमी करणं त्यांचं. आणि ह्या गोष्टी त्यांना जेव्हा कळतात तर त्यांना कळायला लागतं की प्रोसेस फूड आपल्याला खायचंच नाही आहे. लहानपणापासून त्यांना इंट्रोडक्शन त्या फूडला लवकर करूनच द्यायचं नाही. जेवढं आपण कमी करू इंट्रोडक्शन त्यांना, कारण की कुठून तरी त्यांना ह्या गोष्टी कळणारच आहेत. आपण किती अवॉइड करायचा प्रयत्न केला तरी, पण तोपर्यंत त्या वयापर्यंत त्यांना आपण समजवणं गरजेचं आहे की ही गोष्ट तुझ्यासाठी का चांगली नाही. कलर्स असतात किंवा फूड कलर्स आहेत ते पण आपल्याला डॅमेज करत असतात. सो ह्या गोष्टी कुठेतरी मुलींना योग्य ते शिक्षण आहाराविषयी मिळणं पण गरजेचं आहे. करेक्ट. थँक्यू सो मच. खरं तर खूप महत्त्वाची माहिती दिली तुम्ही आणि याचं प्रमाणच इतकं वाढत चाललंय तर आत्ता त्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करणं गरजेचं आहे आणि त्याबद्दलची व्यवस्थित माहिती असणं खरं तर खूप गरजेचं आहे आणि तेच आपण आज केलंय. त्यासाठी थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.